सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम. जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी 30,000ची देणगी. दरीकोणूर प्रतिनिधी. चर्मगोंडा पाटील दरीकोणूर गावचे उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा नागणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत जिल्हा परिषद मराठी शाळेच्या कंपाऊंड बांधकामासाठी 30,000ची आर्थिक मदत दिली. या कामाचा शुभारंभ आज गावातील मान्यवर ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सतीशदादा नागणे यांनी शाळेच्या कंपाऊंडसाठी ही आर्थिक मदत केली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांसह उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सलमान पठाण, बसवंत पुजारी, बबनशेठ पांढरे, माजी उपसरपंच रघुनाथ नागणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अझरुद्दीन, नालसो पठाण, नो चॅलेंज ग्रुपचे ॲडमिन तसेच राहुल सरजे, अनिल पारसे, सुनील मलमे, मिथुन सरजे, हसीन बाबा, माजी चेअरमन बागल शेख, दर्याप्पा पुजारी, अनिल तांबे, जयवंत तांबे, नूर पठाण, बबन सरजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रघुनाथ नागणे आणि नरळे सर यांनी सतीशदादा नागणे यांनी शाळेसाठी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत भविष्यातही समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये ते अशाच प्रकारे योगदान देत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरीकोणूर येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याच्या सतीशदादा नागणे यांच्या या उपक्रमामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या गावचे सुपुत्र, आमचे बंधू, एक गोरगरिबांचा आधारस्तंभ, आधारवड सतीशदादा नागणे यांचा आज 4 ऑगस्ट म्हणजे वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इतर खर्चाला फाटा देऊन आपल्या जिल्हा परिषद शाळेला तारेचं कंपाऊंड करण्यासाठी 30,000 रुपये रक्कम आज मदत केली. ते आम्ही मिस्त्रीला देऊन आज काम चालू केलं आहे. त्यांचं एक ध्येय आहे की मी स्वतः शिकलो नाही, पण माझ्यामुळे आपल्या गावातील गोरगरीब मुले चांगले शिकून आपल्या गावातील माझ्यासारखंच दुसऱ्या मुलांचा त्यांनी फायदा करावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी मदत केली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी, जिल्हा परिषद मराठी शाळा सर्वांनी मिळून त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखी व समाधानी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बबनदादा पांढरे यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गेले 15 दिवसापासून मध्यान्ह आहार संपलेला आहे. शासनाकडून अजूनही तो मिळालेला नाही. तर गोरगरिबांची मुले मध्यान्ह भोजनापासून वंचित राहू नये या उद्देशाने मध्यान्ह भोजन येईपर्यंत त्यांनी स्वतःच्या खिशातून मध्यान्ह भोजन म्हणजे तांदूळ खरेदी करण्यासाठी शाळेला 2,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचेही मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.